नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आषाढ महिन्याला सुरुवात झाली की आषाढ तळला जातो, म्हणजे काहीतरी तळलं जातं, जसं की कापण्या, तिखट धपाटे, चकली वगैरे. आषाढ तळण्यालाही एक सायंटिफिक रिझन आहे, ते म्हणजे या महिन्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरतात. त्यामुळे शरीराला वंगण मिळावं याकरता तेलकट पदार्थ खाल्ले जातात. तसंच आषाढ महिन्यात हवेतही बराच गारवा आलेला असतो, त्यामुळे या काळात शरीराला गरम ठेवण्यासाठी तेलकट आणि गरम पदार्थ बनवले जातात. तर आज आपण इथे असाच एक आषाढ स्पेशल तळणीचा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या. बनवायला एकदम सोपे आहेत, पटकन होतात, एकदम खुसखुशीत बनतात. चला तर सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण इथे त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघणार आहोत. तर इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन. बेसनामुळे कापण्या खुसखुशीत आणि खमंग होतात. त्याचबरोबर 1 वाटी चिरलेला गूळ, 6 चमचे तूप. या चमच्याने मी 6 चमचे तूप घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलात तरीही चालेल. 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आणि इथे गूळ विरघळण्यासाठी मी थोडं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. इथे आपल्याला खसखसी लागणार आहे, जी की मी दाखवायला विसरलेली आहे. तर आपल्याला थोडं खसखसी लागणार आहे. इथे मी या वाटीने सर्व मोजून घेतलेलं आहे. तुम्हीही घरातील एखादी वाटी किंवा भांडं सेट करून त्याने सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे अंदाज चुकणार नाही. आता सुरुवातीला आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. त्याकरता मी या सॉसपॅनमध्ये गूळ घालून घेते आणि त्यामध्येच जितकं आपण गूळ घेतलेलं आहे तितकं पाणी घालून घेते. तर मी इथे 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे, त्याकरता मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपण गूळ वितळून घेणार आहोत. त्याकरता मी हे भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम मंद आहे. मंद गॅसवरती असं एकसारखं हलवत हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे. या गुळाचा पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाही. इथे तुम्ही गुळाऐवजी गूळ पावडर वापरला तरीही चालेल. मंद गॅसवरती एकसारखं हलवत इथे मी गूळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे मी पूर्णपणे थंड करून घेते. हे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण कापण्यांचं कणिक मळणार आहोत. त्याकरता मी परातीत 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्येच मी अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेते. बेसन पिठामुळे कापण्या खमंग आणि खुसखुशीत होतात. त्याचबरोबर मी इथे सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालून घेते. त्याचबरोबर यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते. कोणत्याही गोड पदार्थात थोडं मीठ घातलं की त्याची चव अजून इन्हान्स होते. आता याला आपल्याला सुरुवातीला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोरडं मिक्स करून झालं की यामध्ये जे आपण तूप घेतलेलं होतं ते तूप मी एकदम कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. ते तूप मी यामध्ये घालून घेते. इथे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरला तरीही चालेल, पण तेलही आपल्याला एकदम कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आता हे मोहन घालून झालं की याला मी सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेते. तूप एकदम गरम असतं, त्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे थोडं कोमट झालं की आपल्याला हे तूप या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. हे कोमट झालेलं आहे. आता याला मी हाताने छान असं चोळून घेते. असं हाताने चोळून घेतलं की तूप सर्व पिठाला छान लागतं आणि त्यामुळे कापण्या एकदम खुसखुशीत होतात. त्यामुळे असं हाताने एकसारखं छान असं चोळून घ्यायचं आहे. हे तूप पिठाला जसं लागत जाईल तसं या पिठाचा कलर चेंज होत जाईल, तुम्ही बघू शकता. इथे मी हे छान चोळून घेत आहे. तसं या पिठाचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी याची मूठ वळेल इतपत आपल्याला याला छान असं चोळून घ्यायचं आहे. अशी मूठ केली की ही मूठ वळेल आणि असं फोडताच एकदम हे भुसभुशीत होईल इतपत आपल्याला याला छान असं चोळून घ्यायचं आहे. इथे पिठाचा कलरही चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता, पण तेलापेक्षा तुपाची चव या कापण्यांना खूप छान येते. त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं आहे. आता इथे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता ते मी यामध्ये घालून घेते. लक्षात ठेवा, हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. हे पाणी आपल्याला गाळून यामध्ये घालायचं आहे, कारण गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. सर्व पाणी एकत्र न घालता थोडं थोडं अंदाज घेत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टच मळायचं आहे, पण एकदम घट्ट न मळता आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे.
फक्त एकाच वेळी सर्व गुळाचं पाणी घालू नका, तर अंदाज घेत घेतच यामध्ये पाणी घालून हे छान घट्ट असं मळून घ्या. आपण वाटीमध्ये पीठ कसं भरतो त्यानुसार इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे अंदाज घेतच यामध्ये पाणी घाला. हे मळत असताना जर थोडं जास्तीचं पाणी लागलं तर आपण घालू शकतो, पण यामध्ये जर पाणी जास्त झालं आणि हे कणिक सैल झालं तर लाटता येणार नाही आणि त्याच्या कापण्याही व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे आपल्याला अंदाज घेत घेतच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला असं थोडं घटसर असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी इतपत घटसर असं कणिक मळून घेतलेलं आहे. चपातीपेक्षा अगदी थोडं असं घट्ट मी हे कणिक मळून घेतलेलं आहे. कणिक छान मळून झालेलं आहे. आता हे कणिक मी भिजण्याकरता अर्धा तास बाजूला ठेवून देते. हे कणिक मळून झाल्यानंतर एवढं माझं गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हीही अंदाज घेत घेतच यामध्ये गुळाचं पाणी घाला. आता हे कणिक मी अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते. एक अर्धा तास हे कणिक मी छान असं भिजवून घेतलेलं आहे. आता याला अजून एक थोडा वेळ असं मळून घेऊया. इथे मी कितपत घट्ट कणिक मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. इतपतच आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. यापेक्षा जर सैल कणिक झालं तर ते लाटता येत नाही आणि पोळपाटाला जास्त चिकटतं, त्यामुळे इतकं घटसर आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे, तर त्याकरता या कणकेतील एक गोळा काढून घ्यायचा आहे. चपातीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता हा आपला गोळा पोळपाटवरती ठेवून तूप, तेल किंवा पीठ न लावता लाटून घ्यायचं आहे. कणिक जर व्यवस्थित असेल तर हे लाटताना तूप किंवा तेल लागत नाही, पण तुमचं कणिक पोळपाटला चिकटते असं वाटत असेल तर अगदी थोडं तूप किंवा तेल लावून हे लाटून घेऊ शकता. फक्त याला पीठ लावून हे लाटू नका. इथे मी हे लाटताना तेल, तूप किंवा पीठ काहीही लावलेलं नाही. आता हे थोडं लाटून झालं की यावरती आपल्याला थोडी खसखस घालून घ्यायची आहे. असं सर्व बाजूने आपल्याला खसखस पसरून घ्यायची आहे. खसखसीमुळे या कापण्यांना खूप छान चव येते. खसखस घालून झाली की याला असं हाताने थोडं प्रेस करायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस याला व्यवस्थित चिटकून बसेल. असं जर वरून खसखस घालायची नसेल तर तुम्ही कणिक मळतानाच यामध्ये खसखस घालू शकता. आता याला थोडं लाटून झालं की याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही यावरती खसखस घालून घ्यायची आहे. परत याला हाताने प्रेस करायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित असं खसखस चिटकून बसेल. आता याला आपल्याला मीडियम असं लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता अगदी मीडियम असं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता या जाडीचं मी याला लाटून घेतलेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊया. त्याकरता सुरी किंवा चिरणी असते त्याच्याने हे तुम्ही कट करून घेऊ शकता. कापण्या थोड्या आकाराने मोठ्या असतात, त्यामुळे मी याला मोठं असं कट करून घेणार आहे. सुरुवातीला याला असं उभं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर पोळपाट असं थोडं तिरकं करायचं आहे आणि परत याला सरळ कट करून घ्यायचं आहे, म्हणजे याला डायगोनल शेप येईल, म्हणजे कापण्यांचा आकार येईल. कापण्या थोड्या मोठ्या असतात, त्यामुळे मी या साईजच्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. पण तुम्हाला यापेक्षा छोट्या हव्या असतील तर तुम्ही यापेक्षा छोट्याही कट करून घेऊ शकता. जर तुम्हाला कापण्या मऊ हव्या असतील तर याला थोडं जाड लाटून घ्या आणि कडकडीत हव्या असतील तर याला तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता. आम्हाला खुसखुशीत कापण्या आवडतात, त्यामुळे मी याला मीडियम असं लाटून घेतलेलं आहे. या साईजचं मी लाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. आता या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या कापण्याही मी तयार करून घेणार आहे. चांगल्या व्यवस्थित कापण्या काढून झाल्यानंतर हे जे उरलेलं असतं ते तुम्ही असंचही तळू शकता किंवा याचा गोळा करून परत लाटून याच्या परत तुम्ही कापण्या करून घेऊ शकता. याच पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या करून घ्यायच्या आहेत. सर्व कापण्या एकाच वेळी करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. आपण जेवढं कणिक मळलं होतं तेवढ्या सर्व कापण्या मी एकाच वेळी करून घेतलेल्या आहेत, पण त्यापेक्षा जर जास्त कणिक असेल तर ते तुम्ही 2 ते 3 वेळा थोडं असं करून घेऊ शकता. तर या पद्धतीने मी या सर्व कापण्या करून घेतलेल्या आहेत. आता याही कापण्या मी प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही याची साईज बघू शकता, त्याचबरोबर मी हे कितपत जाड ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता इथे मी सर्व कापण्या करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळायला घेऊया. त्याकरता गॅसवरती मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित असं गरम असावं, जास्त असं कडकडीत तेल गरम नको. तेल गरम झालं आहे का हे चेक करण्याकरता आपल्याला एक छोटा गोळा त्यामध्ये टाकायचा आहे. गोळा टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर ते तळून वर येत आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जर गोळा लगेच वर येत असेल तर आपल्याला गॅस थोड्या वेळाकरता बंद करायचा आहे
आणि याला हे तेल थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये आपल्याला कापण्या सोडून घ्यायच्या आहेत। या कापण्या आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत। तेलात सोडल्यावरच या किती टम फुगत आहेत तुम्ही बघू शकता। कापण्या तेलात सोडल्यावर लगेच याला झारा लावायचा नाही, तर या तेलावरती तरंगायला लागल्या की याला उलटून पलटून दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा की आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच या तळून घ्यायच्या आहेत। जर हाय फ्लेमवरती या तळलात तर हे वरून तर लगेच तळले जातील पण आतून कच्चे राहतील। तसंच लो फ्लेमवरती तळला तर या कुडकुडीत होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। या किती छान टम्म फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता। आता इथे मी हे मीडियम टू लो फ्लेमवरती छान गोल्डन रंगावरती तळून घेतलेलं आहे। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। याला इतपतच तळून घ्या, यापेक्षा जास्त तळू नका, कारण तेलामधून काढल्यानंतरही तळण्याची प्रोसेस थोडा वेळ चालू असते, त्यामुळे हे अजून थोडं डार्क होतात। इथे मी सर्व कापण्या तेलातून काढून छान निथळून घेतलेल्या आहेत। आता याच पद्धतीने मी बाकीच्या कापण्याही तळून घेणार आहे। कापण्या जर एकमेकांना चिकटल्या असतील तर काहीच हरकत नाही, कारण त्या तळल्यानंतर वेगवेगळ्या होतात। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याला लगेच झारा लावायचा नाही। या तळून तेलावरती तरंगायला लागल्यानंतरच याला उलटून पलटून दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचं आहे। इथे मी याच पद्धतीने सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत। आता याही कापण्या मी प्लेटमध्ये काढून घेते। या तयार झाल्या आपल्या आषाढी स्पेशल गव्हाच्या पिठाच्या एकदम खुसखुशीत अशा कापण्या। या किती टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर या किती खुसखुशीतही झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता। हे थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवलात तर 15 दिवस छान आरामात टिकतात। या अशा खुसखुशीत कापण्या तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।